नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वालाचं कालवण म्हणजेच बिरड्याचं. आमच्याकडे वालाची भाजी बोलतात. मोड आलेले वाल आपण जे वाळवून ठेवतोय ते अगदी पारंपरिक पद्धतीने आणि आपल्या अशा गावाकडची चव एक चवीला पण खूप अप्रतिम लागतात. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी आपले वाल एक दिवस असे छान भिजत ठेवले होते. भिजून आपण त्यांना कपड्यामध्ये बांधून असे छान मोड आले. आता आपण त्यावरच्या साला काढून म्हणजे जिथे वाल आपण सटकावून घेणार आहोत असा शब्द आहे. आता इथे मस्त आपण सर्व वालाचे काढून घेतले. वरचे सालं हे आपल्याला बाजारामध्ये पण विकत मिळतात पूर्ण असे सोललेले. पण आम्ही इथे घरगुती पद्धतीनेच आपण बनवतोय. आता आपण इथे कालवण बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलंय, 2 कांदे, अद्रक, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, आपण कांदे इथे 3 घेतलेत आणि आता छान असं मिक्सरला बारीक करून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आपलं तेल पण इथे मस्त गरम झालंय. आता आपण मिक्सरला थोडं-थोडं पाणी करून वाटण घेतलंय. ते छान असं तेलामध्ये आपण परतून घेऊयात. तेल सुटेपर्यंत अगदी बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे. कोणालाही अगदी परफेक्ट जमेल अशी. आता आपण मसाला असा छान इथे मस्त परतून घ्यायचा आहे. ते बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत गरम मसाले. आपण इथे मस्त असे घरगुती गरम मसाले घालूयात. धना पावडर, लाल तिखट, हळद आणि आपला कांदा लसूण मसाला घालूयात. घरगुती मसाला आणि छान मस्त मसाले आपल्याला बघा तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले छान आपल्या इथे परतून झालेत. आता आपण जे वाल इथे सोलून घेतले होते म्हणजे सटकावून घेतले होते, ते छान आपल्याला इथे मसाल्यांमध्ये परतून घ्यायचेत, मिक्स करून घ्यायचेत. आता आपण पाणी न टाकता 2-3 मिनिट असंच इथे झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपला मसाला पूर्ण असा मुरला जातो आणि भाजीला खूप छान टेस्ट येते. आता आपण इथे घालणार आहोत पाणी. पाणी आपल्याला कुठल्याही भाजीला अगदी कडकडीत घालायचे. थंड पाणी नाही घालायचे. गरम पाण्याने भाजीला खूप छान अशी चव येते. आता घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये आपली भाजी इथे अशी मस्त अशी बनवून तयार होते. अगदी कमी वेळात आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये अशी झटपट अशी आपली वालाची भाजी बनवून तयार होते. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा मस्त आपली ही भाजी तयार आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट